आता आपण पुन्हा एकदा पुण्यामध्ये जाऊया। तर पुण्यातल्या स्वारगेट बस स्थानकामध्ये ज्या तरुणीवरती बलात्कार झालेला होता, स्वारगेट बस स्थानकामध्ये सध्या आता नीलम गोरे पोहोचलेल्या आहेत। नीलम गोरे यांच्यासोबत मोठा पोलीस फौजफाटा सुद्धा आहे आणि या घटनास्थळाची सध्या ते पाहणी करतायत। पुण्यामध्ये पहाटेच्या सुमारास एका तरुणीवरती अत्याचार झाले आणि त्यानंतर आरोपी फरार झालेला आहे। आरोपी फरार झालेला आहे आणि त्याच्या मागे आता पोलिसांचं पथक सुद्धा त्याचं शोधकार्य सुरू आहे। त्याच्या भावाची चौकशी सुरू आहे। दरम्यान नीलम गोरे या सध्या आता स्वारगेट बस स्थानकामध्ये पोहोचलेल्या आहेत। मंदार गोंजारी आपल्याला या संदर्भातले अपडेट देतील। मंदार, नीलम ताई पोहोचलेल्या आहेत। स्वारगेट बस स्थानकामध्ये जे काही व्यवस्थापकांचं कार्यालय आहे तिथे आहेत आणि त्या माहिती घेत आहेत की या ठिकाणी हा जो प्रकार घडला तर त्याच्या पाठीमागची कारणं काय आहेत, कारण या बस स्थानकामध्ये दिवस रात्र 24 तास म्हणू आपण, प्रवाशांची वर्दळ असते आणि गर्दी असते आणि अशा ठिकाणी हा प्रकार घडला। आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जो सराईत गुन्हेगार आहे, ज्याच्यावरती गंभीर गुन्हे नोंद आहेत, असा एक आरोपी या स्वारगेट बस। मंदारचा आवाज आपल्यापर्यंत नीटसा पोहोचत नाहीये, आपण पुन्हा त्याच्याशी संपर्क साधू। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।